ह्या रवींद्र वायकरजी यांच्यावर शिंदे गटात येण्यासाठीचा प्रचंड दबाव असेल आणि त्या दबावापोटीचं राजकारण म्हणजे जर समजा वायकर साहेबांनी जर असं ठरवलं की त्यांना शिंदे गटाकडे जायचं आहे तर कदाचित त्या सगळ्या चौकशा थांबतात, परंतु जेव्हा ते सांगतात की नाही मला इकडे उद्धव साहेबांच्या सोबत निष्ठावान सैनिक म्हणून थांबायचे आहे तेव्हा मात्र त्या कारवाया चालू राहतात। तीच सूडबुद्धीने कारवाई आता किशोरीताई पेडणेकर यांच्या संबंधाने ईडीने समन्स पाठवलेला आहे। काल आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी अक्षरशः तारखा जाहीर केल्या, जणू काही ईडीचे हे कंत्राटी कर्मचारी आहेत अशा पद्धतीने त्यांनी याला किती तारखेला, त्याला किती तारखेला, रोहित पवार किती तारखेला, वायकर किती तारखेला, पेडणेकर किती तारखेला, अशा एकूण तारखांचं वेळापत्रकच त्यांनी जाहीर केलं। एखाद्या कर्मचाऱ्याने नोटीस बोर्डवर लावावं तसं। थोडक्यात काय आहे की जो कोणी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवेल, जो कोणी सरकारला प्रश्न विचारेल ते काला या सोडायचं, अशा पद्धतीचं जे एक दमन यंत्रणा चालू आहे। पण या सगळ्यांमध्ये एक मोठी अडचण अशी होते की जे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ते मात्र कुठेतरी बाजूला पडल्यासारखे होत आहेत। नो डाऊट की प्रभू श्रीराम हे सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे, आदरस्थान आहे, परंतु ईश्वराला सुद्धा आपल्या राजकीय प्रचाराचं टूलकिट करणारी माणसं किती ओंगळवाणी असू शकतात हेही आपण अनुभवलं। कारण ज्यांना ह्याची कल्पना आहे की उद्याला महाराष्ट्रात किंवा भारतात आपण निवडणुकांना जेव्हा सामोरं जाऊ त्यावेळेला बोलण्यासाठी मुद्दाच नाहीये कोणता, कारण सगळ्याच आघाड्यांवर हे लोक सपशेल अपयशी ठरलेले आहेत। मग महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिला सुरक्षा असेल, कंत्राटी भरती असेल, भरती घोटाळे असतील, अगदी आता तलाठी भरती नवीन उघडकीस आलेला टेंडर भरती घोटाळा असेल, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असतील, या सगळ्या एकूण प्रश्नांवरती सपशेल अपयशी ठरणारं सरकार आता काय करायचं तर लोकांना आपण अशा पद्धतीने काही कच्छपी लावू शकतो का, आणि यासाठी चक्क प्रभू श्रीरामाला वेठीस धरण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। आणि मग हे सगळे प्रश्न कधी चर्चेला आणायचे मुख्य माध्यमांमध्ये आणि लोकांशी कधी बोलायचं, म्हणजे सतत सतत मन की बात करूंगा, मन की बात करूंगा, अरे पर जन की बात कौन सुनेगा। तर ह्या सगळ्यांचा विचार करता इथल्या गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत असं आम्हाला मनापासून वाटतं। जो खूप ऐरणीवर आलेला आहे सध्या भाजपा काय आपण सगळ्यांनी पाहिलं की जिथे या देशाच्या प्रथम मुर्मू यांनाच सन्मानजनक वागणूक देण्यामध्ये भाजपा कुचराई करते, दिरंगाई करते, तिथे इतर महिलांचं काय घेऊन बसलायत आपण। तर अशा सगळ्या वातावरणामध्ये या सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न समजून घ्यावेत, त्यांच्याशी बोलावं, संवाद साधावा आम्ही व्यक्त केला। आणि आज ती घोषणा आपल्या सगळ्यांच्या समोर करण्यात होतोय की दिनांक 30 तारखेपासून तीर्थ ते शिवतीर्थ असा एकूण जो मुक्त संवाद अभियान आहे हे मुक्त संवाद अभियान सुरू होत आहे। दिनांक 30 तारखेला मातृतीर्थ म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचं जन्मस्थळ इथून सुरू होईल। या अभियानामध्ये साधारणतः लोकसभा आणि 27 विधानसभा जातील, तब्बल 137 सर्कलची मोठी गावे यात कव्हर केली जातील आणि किमान एक 70 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असेल। हा जो एकूण पल्ला आहे यामध्ये सिंदखेड राजापासून ते मुंबईपर्यंतचं अंतर हे साधारणतः 8 अंतर आहे। या 830 किलोमीटरच्या अंतरामध्ये पण असेल ती अशा पद्धतीने असं म्हणतोय की प्रभू श्रीराम एकवचनी, एकपत्नी, परंतु जे सध्या त्यांचं टूल किट म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत ना त्यांच्याकडे प्रभू श्रीरामाचे कुठले गुण आहेत ना प्रभू श्रीरामाचे ते अनुयायी म्हणू शकतात, कारण दिलेलं वचन पाळणे हे मुळात भाजप जमलेलं नाहीये आणि त्यांच्यातलं ते कुणीही करत नाहीये। म्हणजे मोदीजींनी 72 तास आधी ज्यांच्यावरती आरोप केला लगेच त्यांना सामावून घेतलं, किंवा खाली देवेंद्रची युती करणार नाही पण त्यांनी घरोबा केला, किंवा त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणाले की मी यांच्या मांडीला मांडी लावून राजकारण करू शकत नाही, पण आता अगदी त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत, इव्हन ते कमळावर निवडणूक लढवायला सुद्धा इच्छुक आहेत।
लोकांना प्रभू श्रीराम कळलेत असं अजिबात वाटत नाही होते आणि शिंदे गटाचे लोक यांनी सगळ्या मर्यादा सोडलेल्या आहेत. काय असतात लोकांचे प्रश्न काय आहेत यावर चर्चा करण्यासाठी आणि प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आम्हाला सन्माननीय उद्धव साहेब वाटतात. परंतु इथे उद्धव साहेबांचं जसं रामाचं राज्य कपट नीतीने आणि यांनी सगळ्या मर्यादा सोडलेल्या आहेत. काय असतात लोकांचे प्रश्न काय आहेत यावर चर्चा करण्यासाठी आणि प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आम्हाला सन्माननीय उद्धव साहेब वाटतात. परंतु इथे उद्धव साहेबांचं जसं रामाचं राज्य कपट नीतीने आणि अगदी त्याच पद्धतीने उद्धव साहेबांनी कपट नीतीने हिरावून घेतला गेला. तर आमचा नेता एक ज्या पद्धतीने एका त्रासाला सामोरं जात आहे अशा वेळेला आम्ही खूप आलिशान आयुष्य जगावे असे आम्हाला अजिबात वाटत नाही आणि म्हणून कुठल्याही लक्झरियस सुविधा न घेता जसं की काही हॉटेल ट्रीटमेंट असतील किंवा असेल भोजन व्यवस्था असेल अशी कुठलीही व्यवस्था करू आम्ही आमचं जेवण बनवून खाऊ. लोकांशी फक्त संवाद करणे यामध्ये फक्त लोकांशी चर्चा करणे लोकांचे प्रश्न समजून घेणे इथल्या गरीब कष्टकरी असंघटित क्षेत्रातील कामगार महिला विद्यार्थी संशोधक विद्यार्थी सुशिक्षित युवक बेरोजगार आणि बचत अनगिनत कंपू आणि अनगिनत संवाद यात्रा पुढे पुढे सरकत जाईल. साधारणतः 20 किलोमीटरचा आणि या सगळ्यांची उद्घोषणा करण्यासाठी म्हणून याची आम्ही जी टॅगलाईन ठरवलेली आहे ती टॅगलाईन अशी आहे लेक महाराष्ट्राची साध मातोश्रीची की महाराष्ट्राच्या सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या ज्या लेकी आहेत त्या जिजाऊ सावित्री सामील होऊ शकतात. हे अभियान महाराष्ट्रातल्या महिलांचे कष्टकरी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी म्हणून असणार आहे. या अभियानामध्ये हे अभियान साधारणतः 30 तारखेपासून ते मला असं वाटतं काहीतरी 3 फेब्रुवारी पर्यंत अभियान आहे. या अभियानामध्ये फक्त 2 ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे. तो जंगल एरिया आहे. 20 किलोमीटर मुंबईला कसं जाणार हो ना मार्च मार्च मध्ये असणार आहे ते. आणि या सगळ्यांमध्ये ज्या 13 लोकसभा येतात याचा साधारणतः जो रूट असणार आहे तो बुलढाणा प्रेमापोटी जरी म्हटले असले की वहिनींनी आता बाहेर पडायला हवं परंतु वहिनींची स्वतःची मानसिकता अजिबात सध्या तरी सक्रिय होण्याची नाही. कारण आम्ही स्वतः त्यांना उद्घाटनासाठी आम्हाला हिरवा झेंडा दाखवायला थांबावं परंतु त्यांनी स्पष्टपणे त्या गोष्टीसाठी नकार दिला. ज्या आहे ती जबाबदारी त्या आत्ता म्हणजे गृहिणी ही जबाबदारी त्या छान पार पाडत आहेत. परंतु या संपूर्ण प्रवासाच्या दरम्यान आता जे 35 दिवसांचं अभियान आहे या 35 दिवसांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती येतील. 20 दिवस 35 इश्यूजवर काम होईल आणि उद्धव साहेब आहे तर उद्धव साहेब हे समारोपाच्या दिवशी आम्हा सगळ्यांच्या स्वागतासाठी असतील. मध्ये काही ठिकाणी आदित्य सरही असतील आणि इतर काही ठिकाणी अजून सगळे मान्यवर नेते आमच्यासोबत उपस्थित असतील. सिंदखेड राजाला सगळ्या शिवसेना उपस्थित राहतील आणि सोबतच उद्धव ठाकरेंचं कधी येते उद्धव साहेबांची असेल ती उद्धव साहेब त्याला स्वतः हजर राहतील. आणि राहिला प्रश्न इतर दौऱ्यांचा तर जसं आता 30 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेचं अधिवेशन संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे ह्या सगळ्या अधिवेशनात बरीचशी मंडळी आणि त्या दरम्यान प्रोग्राम मध्ये आदित्यचा दौरा आणि सोबतच विभाग पक्षप्रमुखांच्या होतील आणि मी किंवा भास्कर दादा राऊत साहेब किंवा आमचे अरविंद भाई या सगळ्यांच्या पण सभा बिनवाहील चालू असते. ताई तुम्ही आता ईडीच्या चौकशीबद्दल बोललात त्यामध्ये किशोरी पेडणेकर आल्या रोहित पवार सुद्धा आले होते. हो चौकशीच्या संदर्भात आम्ही जेव्हा प्रश्न माध्यमांनी अजित पवारांना विचारलं चौकशीचा इव्हेंट करू नये आणि इव्हेंट झाला असं वाटतंय का? इव्हेंट होण्याचं काय कारण आहे हे बघा. ज्याचं काळीज असतं ज्याचं आतडं असतं ते तुटतं. पवार साहेबांचे नातू जेव्हा त्यांना ईडीला सामोरं जावं लागतंय तेव्हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षप्रमुख म्हणून सुद्धा की आपल्या प्रमुख हा कुटुंब प्रमुख असतो त्यामुळे पवार साहेब जर त्या किंवा त्या तिकडे सुप्रियाताई उपस्थित राहिले असतील कारण काय माहितीये का आणि लोक घोड्यावरही बसू देत नाहीत. म्हणजे समजा जर तिकडे ते गेलेले नसते
तर कदाचित काही लोक असं म्हणाले असते, बघा बघा रोहित पवारांना वेगळं पाडलेलं आहे, रोहित पवारांना एकटं पाडलेलं आहे. तर लोक सगळीकडून वाजवतात. मला वाटतं की आपण काय घ्यायचं आणि काय नाही यासाठी आपले कान चांगले फिल्टर केले पाहिजे. जरांगेंच्या मागे एक छोटीशी टीका होतीये, तुम्हाला तसं काही जाणवतं का? कोणी जरांगेच्या मागे कोणी मोठा नेता? मला असं नाही. त्यांच्या समाजाप्रती असणाऱ्या निष्ठा याच्यावरती आपण काही शंका घ्यायचं काही कारण नाही. परंतु निश्चितपणे त्यांच्या भोळेपणाचा कोणी गैरफायदा घेईल का ही भीती नक्की वाटते. प्रकाश काय चर्चा होती की नाही आता मध्ये येत आहेत अजून ममता आंबेडकर हे महाविकास आघाडीचा भाग म्हणून सगळ्यांना हवी आहे आणि सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून त्यांचं महत्व कुणीही नाकारलेलं नाही. त्यांना निमंत्रणही पाठवलेलं होतं. अडचणी असतील वैयक्तिक ज्यामुळे ते उपस्थित असतील, परंतु जेवढी माझी माहिती आहे तेव्हा ऐकायला आलं. आणि वडेट्टीवारांनी कुठला व्हिडिओ ट्विट केला हे मी अजूनही बघितलेलं नाही. मला आपल्याकडून माहिती मिळते, मी निश्चितपणे ते बघितल्यावर व्यक्त होईल. नितीश राणेंनी रोहित पवार, शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचा एक फोटो ट्विट केलाय. ते असं म्हणतात की हा फोटो त्यांनी ट्विटर पोस्ट केली. पिल्ल्या पिल्ल्यांवर आपण बोलू नये. पण मग निलेश राणे असं म्हणतात की महाभारतातल्या संजयला दृष्टी होती, पत्राचोरचा जो संजय आहे तो 260 लावून येतो सकाळी. पिल्ल्या पिल्ल्या लेकरांवर आपण बोलू नये. शेंबडी लेकरं बोलत राहतात काय त्यात. मात्र लोकांपर्यंत गैरसमज पसरवत आहेत. त्यांना कुणी गांभीर्यानं घेत नाही, त्यामुळे कुठलाही गैरसमज पसरत नाही. त्यांना घेत असतं तर नक्की मी उत्तर ना, पण आम्हाला काही ते गांभीर्यानं घ्यावं असं पात्रच वाटत नाही. आता काय आहे म्हणजे देवेंद्रजींच्याकडे अशा बार्किंग ब्रिगेड मधली काही लोक असतात की ज्या बिचाऱ्यांची रोजंदारीत चालते. आणि काय माहितीये का, उद्धव साहेब एकीकडे तर हे लोक मला यांचं गंमत म्हणजे कौतुक वाटतं. एकीकडे सांगतात की उद्धव साहेबांचा पक्ष आता पक्ष राहिला नाही, संपत आलाय. अरे संपत आलाय तर चर्चा कशाला करतात? म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस मुक्त जेव्हा व्हायचा तेव्हा मुक्त व्हायचा तेव्हा होईल, पण आधी देवेंद्र ब्रिगेडमधले जे लोक आहेत त्यांनी किमान आपली भाषणं तरी ठाकरे, अजून तुमचं भाषणच ठाकरे मुक्त झालेलं नाहीये. इतकी भीती वाटते ज्या अर्थी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हे सगळे असे टिल्ले पिल्ले बोलत राहतात. याचा अर्थ असा आहे की या सगळ्यांना एक टास्क दिलेला आहे दिवसभर की अरे एवढं सगळं करून कुठूनही साधा एक तर दूर साधा तो खिळखिळा सुद्धा डेस्परेटली प्रयत्न करतात. टास्क संजय राऊतांना पण दिला का उद्धव ठाकरे? नाही नाही नाही. सन्मान्य संजय राऊत साहेब हे पक्षाची बाजू म्हणतात. सन्मान्य संजय राऊत साहेब यानं काय केलं, त्याने काय केलं, हा 90 तो 60 असल्या शेंबड्या भाषा करत नाही. जरांगेंच्या हेतूविषयी शंका नाही असं तुम्ही म्हटलं. म्हणजे आंदोलनाविषयी किंवा आंदोलनाच्या स्वरूपाविषयी नेहमीच आज त्यांना कुणीतरी असं बोललं जाते. मग एका दोघांची नाव घेत तुम्हाला काय वाटतं? नाही, मला याच्यात काही माहितीच नाहीये, मला कल्पना नाहीये याच्यामध्ये की कोणी. आणि मला असं वाटतं की नाही तशी कोणी चर्चा करावी, कारण कुठलाही समाज, कारण अशाच पद्धतीचं एक फार मोठं जाटांच्या संबंधाने आणि गुज्जरांच्या संबंधाने हार्दिक पटेलने फार मोठं आंदोलन उभं केलं होतं. जेव्हा पॉलिटिकल पार्टी तेव्हा कदाचित ही लोक स्कॅटर्ड असतील, ही लोक वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेली असतील, परंतु जेव्हा समाज म्हणून प्रश्न येतो तर त्यावेळेला तोरणादारी का मरणादारी जात बघितली जाते. अशा हिशोबाने ही लोक एकत्रित आलेली आहेत. त्यामुळे त्याच्यावर आपण शंका घ्यावी असं नाही वाटत. जरांगेंचा कोणी वापर करून घेत मला माहित नाही, तुम्हाला माहिती असेल. खर्च होत आहे ते कोण देते मग? नाही, मला माहित नाही. आणि माझी पत्रकार परिषद ही माझा शिवतीर्थ मुक्त संवाद आणि त्याची माहिती देण्यासाठी होती. माझी पत्रकार परिषद ही जरांगेंवर टीका करण्यासाठी अजिबात नाहीये. मुक्त समाजाचाच भाग म्हणून नाही, मुक्त संवादाचा हा चांगला, हा पण आवडला. मुक्त संवाद भाग म्हणून आपण, मला असं वाटतं ते प्रश्न विचारत आहेत आणि मी सुद्धा सरकारला प्रश्न विचारते. जे लोक सरकारला प्रश्न विचारत आहेत ते माझ्या मित्र यादीत असावेत, तर मी मित्र यादीबद्दल का चर्चा करावी? मी सरकारला प्रश्न विचारावेत आणि सरकारला बोलावं. दादा असं म्हणतात की ठाकरेंसोबत सरकार चालतं मग भाजप सोबत का नाही चालत? कोण कोण म्हणतात? दादा ठाकरेंसोबत सरकार चालतं म्हणजे आम्ही असलेलं चालतं तुम्हाला, मग आता आम्ही भाजप सोबत. अरे आम्ही कुठे काय म्हटलं? हे बघा, खरं तर ना याच्यातलं एकही वाक्य ह्याच्यासोबत चालतं का त्याच्यासोबत चालत नाही का, उलट मी तर राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून सांगेल
की काय म्हणतात त्याला, राजकारणात कुणीही, त्यामुळे काही बोलायचीच गरज नाही. हा पण मागे कोणीतरी म्हणत होतं बाबा की इकडचे सगळे उद्योग तिकडे पळवले, गॅस किती महाग झाला, सिमेंट किती महाग झालं, स्टील किती महाग झालं, वाळू किती महाग झाली, आणि तरी कसे कमळाबाई कमळाबाई करताय. तर असं कोणीतरी बोलत होतं. ते कोण बोलत होतं ते काही मला माहिती नाही. अरुण पवारांनी परवा गुंडा गजानन माने यांची भेट घेतली होती, घरी जाऊन सत्कार केला त्यांचा अरुण पवारांचा. अजित पवारांना हे माहितीच नाही असं दादा म्हणतात, आज माहिती घेतो. नसेल कदाचित माहिती. उपमुख्यमंत्री आहेत, खूप साऱ्या गोष्टी, मलाही माझ्या लेखीचं बऱ्याचदा वेळापत्रक समजून घेताना कठीण जातं किंवा लक्ष देता येत नाही मला. तसंही उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे अनेक टास्क करताना कदाचित त्यांना कल्पना नसेल. त्यांना कल्पना असती तर त्यांनी कदाचित अडवलंही असतं. कार्यकर्ते त्यांना घेऊन गेले होते म्हणजे त्यांचा मुलगा आहे. आपण मला माहित नाही, म्हणजे त्यांना माहित होतं का नव्हतं हे मला माहित नाही. त्यामुळे ते माहित नाही म्हणताहेत. एवढं मला आता तुमच्याकडून माहित झालेलं आहे. त्यामुळे जेवढं मला माहित झालेलं आहे तेवढ्या माहितीवर मी ही माहिती तुम्हाला पोहोचवत आहे. एखाद्या मंत्र्यांच्या पण एक जागरूक पालक म्हणून आता तुम्ही पण तुमचे लेख ठीक आहे कुठे जाते वगैरे, पण कुणासोबत जाते आपण लक्ष ठेवतोच की कुणाच्या काय का असं जे असतं ना. पण मला असं वाटतं की त्यांनी काय करावं, त्यांच्या मुलाला लक्ष ठेवावं की नाही ठेवावं, जाण्यासाठी मज्जाव करावा की नाही करावा, हा कम्प्लिटली त्यांचा प्रश्न आहे. इट्स नन ऑफ माय बिझनेस. मी का त्याच्यावर वक्तव्य करावं. म्हणजे तुम्हाला जर अपेक्षा असेल की मी काहीतरी असं बोलावं आणि तुम्ही ती लाईन चालवावी, असं अजिबात होणार नाही. मुक्त संवाद करताना सुद्धा माझ्या पक्क लक्षात आहे की मला काय सांगायचं आहे. मला मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद मिळत नाही का याच्यामुळे अशा पद्धतीने भेट घेतली असं आहे. नाही, पण हा प्रश्न तुम्ही जेव्हा काही टिल्ले पिल्ले इकडे तिकडे गेले होते तेव्हा पण उपस्थित करायला पाहिजे होता. तेही गेले ना. एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल रिॲक्शन. विरोधक असणं, मी विरोधक आहे म्हणजे काय मी काठालाट्या घेऊन उभी आहे काय. माझे काही वैचारिक मतभेद आहेत. माझे वैचारिक मतभेद उद्या जर देवेंद्रजी जर आमच्या शिवसेनेकडे आले तर कदाचित नसतील. देवेंद्रजींनी जर आमची विचारधारा स्वीकारली तर नसेल. नाहीतरी देवेंद्रजींना आता पक्षात त्यांची जशी काही कोंडी होणार आहे आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजी आत्ता त्यांची इमेज महाराष्ट्रात आणि एकूण भाजपामध्ये आहे ती फार वाईट आहे, अत्यंत वाईट आहे ती इमेज. तुम्ही काही प्रयत्न करताय त्यांना घेण्याची इकडे? हा, पण मी पुण्यातल्या काही लोकांना घेण्याचा प्रयत्न नक्की करेन. संजीव ठाकूरांचं काय? संजीव ठाकूर आणि ललित पाटील यावर जास्त प्रश्न आपण त्याच गृहमंत्र्यांना विचारले पाहिजेत की जे फार मोठं नेक्सस बाहेर का नव्हते. मी म्हटलं ना की एकवचनी असणं म्हणणं वेगळं आणि असणं वेगळं, यांच्यात कुठलाच एकवचनी असण्याचा गुण नाहीये. कुठलाच शब्द ते पाळत नाहीत. कुठलं नेक्सस बाहेर काढलं त्यांच्याच जीवाला माहिती. ना संजीव ठाकूरचं काही केलं ना ललित पाटीलचं काही केलं. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असं सगळं. हा, परंतु हा विषय आम्ही सोडून दिलाय असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते भ्रमात आहेत. त्यावर मी माझी अगदी बैजवार मांडणी नाशिकच्या अधिवेशनात सुद्धा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत एकदा हेलिकॉप्टर घेऊन 3 दिवस शेतामध्ये गेले, रमले. एकीकडे आरक्षण चाललंय, ओबीसी आरक्षणाचा एवढा मोठा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की उपमुख्यमंत्र्यांना करायची वेळ नसेल, बिझी असतील. उपमुख्यमंत्री एवढं काम करतायत तर मुख्यमंत्री 3-3 दिवस शेतामध्ये काय करतात असा सुद्धा प्रश्न विरोध होता. पण तुम्ही वाईट बोलताय. तुम्ही उलट का मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या पोराने हेलिकॉप्टरमध्ये बसू नये काय? शेतकऱ्याच्या पोराने 3 दिवस हेलिकॉप्टरमध्ये फिरू नये? अहो, तो शेतकऱ्याचा पोरगा म्हणून हेलिकॉप्टरमध्ये बसला असेल तर आपण मान्य करून घेतलं पाहिजे. असं आहे की असेल त्यांची काही दऱ्यामध्ये एखादी पूजा ठेवली असेल, एखादी पूजा दिवसा असेल, एखादी पूजा रात्री असेल, असू शकतात. पूजा अर्चा करायला गेले असतील तर आपण का बरं त्याच्यावर आक्षेप करावे? राज्यात मराठा आरक्षणाचा हो, पण ते पण स्वतः मराठा आहेत ना. कोण? एकनाथ शिंदे साहेब पण स्वतः मराठा आहे. त्यामुळे शिंदे साहेबांना मराठा म्हणून जसं मी म्हटलं ना की मरणातारी का तोरणातारी काळीच तुटतं माणसाचं, तसं त्यांचंही काळीच तुटत असावं असा माझा समज आहे. आणि अजितदादांचं पण तसं काळीच तुटत असावं असा माझा समज आहे. त्यामुळे ते नक्की त्याची काळजी घेतील. राष्ट्रवादी अजित पवार गट मुक्त समाजावर बोलूया का आपण? शिवतीर्थ आणि मातृतीर्थ मुक्त समाजावर विचारले. तारीख नेते सगळं विचारलं. अजून काही सांगायचंय का मुक्त समाजाचं? ते सांगा, मग आम्ही बाकीचे प्रश्न. बरं, हा विचार. ठीक आहे. चला, मुक्त संवाद तर मुक्त संवाद. पहिला मुक्त संवाद इथूनच सुरुवात. हा, फडणवीस राहिले ना काय? फडणवीसांचं दोघांचीच नावं घेतली म्हणून. फडणवीसांचं जर काळीच तुटलं असतं ना तर फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून अंतर्वली सराटीत आंदोलन चालू असताना
लाठी हल्ल्याचे आदेश दिले नसते. त्यांचं जर काळीज तुटलं असतं तर त्यांनी बारसू रिफायनरीच्या आंदोलकांवर लाठी हल्ल्याचे आदेश दिले नसते. त्यांचं जर काळीज तुटलं असतं तर त्यांनी आळंदी देहूच्या वारकऱ्यांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले नसते. त्यामुळे मुळात काळीज असणे, काळजी त्यांनाच वाटते ज्यांना काळीज आहे, तर त्याच्यावर विचार केला पाहिजे देवेंद्रजींच्या त्या काळीज आणि काळजीवरती सुद्धा. फडणवीस मराठा नाही म्हणून त्यांनी लाठी हल्ल्याचे आदेश दिले? नाही, मला असं जातीत जायला अजिबात आवडणार नाही, कारण मी स्वतः खूप डिकास्ट होऊन विचार करणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे कुणीतरी अमुक एक जातीचा आहे म्हणून त्यावर आरोप करणे हे निश्चितपणे चुकी, म्हणजे मला ते पटणारच नाहीये. आणि तो कुठल्याही जातीचा, असं काही नसतं की अमुक एका जातीचा माणूस म्हणजे खूप चांगला आणि अमुक एका जातीचा माणूस म्हणजे खूप वाईट, असं कधीही असू शकत नाही. उलट आपण सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या जरा वेगळी करावी. सोय बघेल तो सोयरा, गैरसोय करेल तो कसला सोयरा. त्यामुळे जरांगेंची सोय जे करतील ते सोयरे असतील, पण जरांगेंची जर गैरसोय होत असेल, नाही नाही, पण शिंदे किंवा दादांमुळे जर गैरसोय होत असेल तर मग मात्र विचार करावा लागेल. नाही नाही, तुम्ही वेगळ्या अर्थाने सोय करताय, मी त्या अर्थाने नाही बोलत. तुम्ही त्याला पॉलिटिकली कॉट करायचा प्रयत्न करताय, पण असं काही नाहीये, एक लक्षात घ्या. मी बोलताना माझा अँगल अत्यंत वेगळा आहे. तुम्ही त्याला कितीही असं ठरवून त्याला ट्रॅप करायचा प्रयत्न केला तरी ते ट्रॅप होणार नाही. त्यामुळे तुमचा मुक्त संवाद नक्की आवडेल मला. करा मुक्त संवाद. कालपर्यंत त्याच्या अगोदर परवापर्यंत जरांगी शिष्टमंडळाला भेटले तेव्हा ते जाहीर भेटले, सगळ्यांच्या समोर भेटले, मीडियाच्या समोर भेटले, जे सरकारच्या शिष्टमंडळाचे वेगवेगळे लोक भेटायला त्यांना. काल पहिल्यांदा असं घडलं लोणावळ्यात, जे शिष्टमंडळ काल जरांगींना भेटायला गेलं ते एका बंगल्यात बंद दाराआड भेटलं. तिथे ना मीडियाला आत येऊ दिलं गेलं ना तिथे त्यांच्या सहकाऱ्यांना आत येऊ दिलं गेलं. सभा होती, सभेचं स्टेज होतं, तिथेही भेटू शकले असते नेहमीप्रमाणे, पण काल जरांगींनी ते टाळलं. असेल काही गर्दीमुळे शक्य झालं नसेल किंवा अजून काही कारणं असू शकतील. स्वतःवरून स्वर्ग का गाठावा आपण, असू शकतात काही. जरांगे सारखा एवढ्या मोठ्या लोक काय त्याचं पाठबळ असणारा, जनतेचं नागरिकांचा समाजाचं पाठबळ असणारा माणूस शिवसेनेत असावा असं वाटतं? नाही, मला असं अजिबात वाटत नाही. मला असं वाटतं की काही माणसं ही जर सोशल लिडरशिप करत असतील तर ती सोशल